हाय गाईज. हाय हाय. तर आज आपण आपल्या छोट्याशा ट्रेकची सुरुवात कोलव्यामधून करत आहोत. आत्ता सध्या आपण आहोत विजयकडे आणि आपल्याला आज जोडलेले आहेत महेश, हर्षू आणि प्रांजल. ट्रेकची सुरुवात करूया, तीसुद्धा बाईकवर. आज बाईक राईड असणार आहे. वेलकम बॅक टू माय चॅनल DDD दीपक्स डिस्कवरी डायरी. मित्रांनो, खरे पाहता बाईक राईड करून खूप महिने झाले आणि आज योगायोगाने जवळचाच ट्रेक असल्यामुळे बाईक राईड करून जाण्याचा योग आलाय. बाईक राईड करण्यात जी मजा असते ती कोणत्याही कारमधून मिळत नाही. कोलव्यापासून अवघ्या 18 किलोमीटर अंतरावर सर्वांना अपरिचित, जिथे जाणे सर्वजण टाळतात, जी जागा सन 800च्या काळामध्ये एक बेट म्हणून ओळखली जायची, परंतु आज त्या बेटाचं रूपांतर 20 गावांमध्ये झालेलं पाहावयास मिळतं. ज्याचं मध्यवर्ती गाव उरण असून त्याच ठिकाणी असलेला हा द्रोणागिरी फोर्ट. तर मित्रांनो, डाऊरनगर या गावातून आपण या ट्रेकची सुरुवात करतोय. आजचा हा ट्रेक असणार आहे द्रोणागिरी फोर्टवरती आणि या गावातल्या छोट्या छोट्या गल्ल्यांमधून आपण निघालोत या गडावरती. वर आल्यावर किल्ले द्रोणागिरीवर आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत करणारा एक बॅनर दिसतोय आणि महत्त्वाच्या सूचना काही दिलेल्या आहेत. त्या सूचनांचं आपल्याला पालन करायचंच आहे. चला. हे डाऊरनगरचं जे गाव आहे ते अगदी या पूर्ण डोंगराच्या पायथ्याशी वसलेलं आहे आणि त्या गावाच्या मागून बरोबर ही छोटी पायवाट जाते ती या द्रोणागिरी फोर्टवरती. पाहू शकतो पूर्ण जंगलाचा भाग. अगदी गावाच्या थोडंसं पुढे वर आल्यावर इथे आपल्याला दिसते ती मारुतीरायांची मूर्ती. मारुतीरायांचं दर्शन घेतल्यानंतर आपल्याला इथे समोर 2 वाटा दिसतात. ही एक उजव्या बाजूला जाते आणि इथे पाहू शकता ही डाव्या बाजूला जाणारी एक वाट आहे. पण आता ही जी डाव्या बाजूला जाणारी जी वाट आहे ती माझ्या मते पूर्णपणे जंगलातून जाते आणि या वाटेने जर आपण गेलो तर किल्ल्याचा जो मेन दरवाजा आहे त्या दरवाजापाशी पोचतोय आपण या उजव्या बाजूने जाणाऱ्या वाटेकडून जाणार आहोत. आणि इथे आपल्याला फरक दिसतोय. या किल्ल्याविषयीची संपूर्ण माहिती या ठिकाणी आपल्याला देण्यात आलेली आहे. मित्रांनो, हा जो द्रोणागिरीचा ट्रेक आहे तो खरंच खूप चांगला आहे. चांगला का? कारण आपण पाहू शकतो दोन्ही बाजूला गर्द झाडे आहे आणि या झाडांमुळे खरं तर इकडे अजिबात ऊन येतच नाहीये. ट्रेक करायला मजा येते आणि हा खूप मोठा ट्रेक नाहीये, अगदी 45 मिनिटाचा ट्रेक आहे. आपल्यासोबत 2 छोटे ट्रेकर जोडलेले गेलेले आहेत, प्रांजल आणि हर्षू. इथे आपल्याला काही अवशेष दिसत आहेत. ज्योता टाईपच भाग आहे, परंतु त्याच्या पाठीमागे इथे दगडात कोरलेली एक वास्तू, एक मूर्ती सांगता येईल, ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र थोडीशी खडी चढाई आलेली आहे. थोडासा थकवा वाटायला सुरुवात झालेली आहे, पण हरकत नाही. मित्रांनो, बाजूला ONGC कंपनीचा प्लांट आहे. त्या ठिकाणाहून इतका भयानक आवाज येतोय व त्याच सोबत येतोय केमिकलचा घाणेरडा वास. एका क्षणाला वाटलं की आपण ट्रेकला नाही एखाद्या कंपनीत चाललोय, परंतु हे सगळं सहन करून आपल्याला ट्रेक करायचं आहे. तिथे पुढे आल्यानंतर समोर आपण पाहू शकतो निळ्या रंगाची, आय थिंक ही फॉरेस्टची चौकी आहे. आणि या चौकीच्या उजव्या बाजूला ही वाट जाते ती द्रोणागिरी फोर्टकडे.
फायनली या द्रोणागिरी फोर्टची एंट्री या ठिकाणी दिसू लागली. समोर आपल्याला एक तटबंदी दिसत आहे, त्यामधून रस्ता जातोय तो या फोर्ट वरती. भव्य असे प्रवेशद्वार नसले तरी एक लहानसा दरवाजा आपण याला म्हणू शकतो, जो आपल्याला घेऊन जातो या द्रोणागिरी फोर्टच्या माथ्यावर. हा या गडावरचा मागचा दरवाजा म्हणून ओळखला जातो. गडाच्या चारही बाजूला तटबंदीचे अवशेष पाहावयास मिळतात. जसं प्रवेशद्वाराच्या आतमध्ये आपण प्रवेश करतो तशी ही बघा मोठी भिंत पाहावयास मिळते. पाहू शकता पडीक अवस्थेमध्ये आहे, तरी पण इतकी मोठी भिंत आज या द्रोणागिरी फोर्टवरती जिवंत आहे. अलीकडेच गडाच्या पायथ्याशी ही तोफ सापडली होती. ती दुर्गसेवकांनी गडावर आणून या चर्चच्या बाजूला ठेवलेली आहे. पोर्तुगीजकालीन चर्च, या चर्चची ही वास्तू आजही अशी भव्य या ठिकाणी उभी आहे. या गडावर पोर्तुगीजांनी एकूण 3 चर्च बांधली होती, त्यातली 2 नामशेष झालेली आहेत. फक्त एनेस द पेना या नावाचे हे चर्च या ठिकाणी पाहावयास मिळते. घारापुरी हे मुंबईजवळ असलेले पेठ इसवी सन 800च्या काळात शिलाहार राजा सोमेश्वर यांचे राजधानीचे ठिकाण होते. त्यावर लक्ष ठेवण्यासाठी व्यापारासाठी या किल्ल्याची निर्मिती केली असावी. जे या ठिकाणी चर्च आहे, या चर्चच्या उजव्या बाजूलाच एक पाण्याचं मोठं टाकं पाहावयास मिळतं. म्हणजे त्याला आपण विहीर पण म्हणू शकतो, पण या विहिरीची रचना खूप वेगळी आहे. म्हणजे ही गोल नसून आयताकृती भागामध्ये विभागलेली आहे. सध्या त्याच्यावरती जाळी टाकलेली आहे, नाहीतर या ठिकाणी आपण पाहू शकतो या अशा छोट्या छोट्या कमान तयार केलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये पाणी साठवण्याची व्यवस्था केलेली आहे. किल्ल्याचा इतिहास तसा काही फार मोठा नाहीये. मिळालेल्या माहितीनुसार इसवी सन 800च्या काळामध्ये हा किल्ला यादवांच्या राजवटीमध्ये होता. त्याच्यानंतर 1500च्या काळामध्ये हा किल्ला घेतला पोर्तुगीजांनी. मग जेव्हा 1500च्या काळामध्ये हे इथे पोर्तुगीज आले, त्या पोर्तुगीजांनी इथे चर्च बांधलं, पाण्याची टाकी बांधली. म्हणजे जे काही बांधकाम होतं ते बांधकाम त्यांनी करून घेतलं, डागडुजी करून घेतली. मग त्याच्यानंतर 1600च्या काळामध्ये हा किल्ला गेला पुन्हा आदिलशहाकडे. 1683च्या काळामध्ये संभाजीराजांचे जे मावळे होते, त्या मावळ्यांनी या ठिकाणी पुन्हा हल्ला केला आणि हा किल्ला आपल्या स्वराज्यामध्ये स्वाधीन केला होता. त्याच्यानंतर पुन्हा 1700च्या काळामध्ये हा किल्ला पोर्तुगीजांनी जिंकून घेतला. परंतु त्याच्यानंतर हे आपले मावळे काही शांत बसले नाहीत. मग 1700च्या काळामध्येच मानाजी आंग्रे हे आपल्या जवळजवळ 2000 मावळ्यांसह त्यांनी या पोर्तुगीजांचा वचका काढण्यासाठी या किल्ल्यावरती हल्ला केला आणि अक्षरशः त्यांना या ठिकाणाहून पळवून लावलं. या किल्ल्यावरती भगवा फडकवून हा किल्ला पुन्हा आपल्या स्वराज्यामध्ये स्वाधीन केला. असा हा थोडक्यात या किल्ल्याचा इतिहास आहे. चर्चच्या उजव्या बाजूला पुढे आल्यानंतर या एका खोलीमध्ये इथे आपल्याला ही मूर्ती पाहावयास मिळते. जसे आपण चर्चच्या उत्तरेकडे खालच्या बाजूने येतो तसा नजरेस पडतो तो हा पडका दरवाजा, जिथून खाली गेल्यावर दिसतो या गडावरचा मुख्य दरवाजा. चला जाऊया मुख्य दरवाजाच्या दिशेने. तर आता आपण आलो चर्च पासून खालच्या दिशेला. आता हा जो रस्ता तुम्ही पाहताय हा जुना रस्ता आहे, म्हणजेच या गडावर येण्यासाठी पहिला रस्ता जो आता पूर्णपणे बंद झालेला आहे. या ठिकाणाहून येण्यासाठी खूप गर्द झाडी आहे, या ठिकाणाहून कोणी येत नाही आहेत.
म्हणून आपल्याला पर्यायी दुसरा मार्ग तयार करून देण्यात आलेला आहे या गडावर येण्यासाठी. तर इथे जेव्हा आपण प्रवेश करतो तर प्रवेश केल्यानंतर आपण पाहू शकता हे या गडाचं मुख्य प्रवेशद्वार होतं. म्हणजेच या गडावर येण्यासाठी याच दरवाजाने एंट्री केली जायची. तर इथे आपण पाहू शकतो की हा भला मोठा जो दगड आहे तो पूर्ण आहे एक मोठा, आणि या बाजूला पण तसाच मोठा दगड होता, परंतु तो पूर्ण पडलेल्या अवस्थेमध्ये आहे. हा सुद्धा पडण्याच्या अवस्थेमध्ये आहे. कदाचित यासाठीच हा दरवाजा किंवा हा रस्ता बंद करण्यात आलेला आहे. आणि या दोन भल्या मोठ्या दगडांच्या वरती एक गणेशाची मूर्ती होती, ती या ठिकाणी आपण पाहू शकतो. ती सुद्धा या दगडामध्येच कोरलेली आहे ही गणेशाची मूर्ती. आणि त्या दोन दगडांच्या वरती म्हणजे इथे या दोन दगडांच्या वरती गणेशाची मूर्ती होती, पण सगळं काही पडीक अवस्थेमध्ये असल्यामुळे ती मूर्ती, तो दगड पडल्यामुळे त्या मूर्तीचं स्थान आता सध्या आपल्याला या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. खरं तर या देवड्या आहेत. या माझ्या बाजूला इथे एक बघू शकता देवडी, आणि इथे पण एक देवडी पाहायला मिळते. आता आपण इथे पाहतोय, हा बघा इथे हा जो मोठा भला मोठा दगड आहे तो वरचाच आहे, जो पडलेल्या अवस्थेत होता त्याच्यामुळे त्याला आता खाली इथे ठेवण्यात आलेले आहेत, आणि त्याच्यावरती जी मूर्ती होती ती इथे ठेवण्यात आलेली आहे. तर या अशा ज्या गोष्टी आहेत या छोट्या छोट्या मुलांना कळल्या पाहिजेत की हे प्रवेशद्वार आहे, आणि या प्रवेशद्वाराच्या वरती कधी पण आपण पाहिलं तर एखादं कुठलं तरी निशाण असतं, कुठलं तरी चिन्ह असतं, किंवा ही अशा प्रकारची मूर्ती त्यावरती ठेवलेली असते, परंतु पडल्यामुळे ती आता सध्या या ठिकाणी आहे. आणि ह्या ज्या आपण दोन खोल्या पाहतोय या काय आहेत? देवड्या. त्याला काय म्हणतात? देवड्या. जे कोणी मावळे या ठिकाणी बसायचे, कोणाची हे विचारपूस करायचे, आणि त्या विचारपूस केल्यानंतरच त्याला गडावरती पाठवलं जायचं. त्याच्यासाठी ह्या अशा प्रत्येक गडावरती आपल्याला दोन देवड्या किंवा याच्यापेक्षा जास्तही असतात, त्या इथे पाहायला मिळतात. तर जसं आपण प्रवेश करतो तिथे आपल्याला समोर इथे दिसते ती गणपती बाप्पाची मूर्ती. तसं या द्रोणागिरी किल्ल्यावर जास्त पाहण्याचे अवशेष नाहीत, फक्त आपल्याला ते पडीक अवस्थेत असलेलं चर्च, हा एक पडका दरवाजा, देवड्या, गणपतीचं इथे मंदिर, एवढीच ठिकाणं या ठिकाणी आपल्याला पाहाव्यास मिळतात. या द्रोणागिरी गडावर आल्याचा जो आनंद आहे आणि या चिमुकल्यांसोबत जेव्हा आपण फिरतो तो खरंच आनंद वेगळा असतो. तर मित्रांनो, रायगड जिल्ह्यात असलेला हा द्रोणागिरी फोर्ट अगदी छोटासा ट्रेक आहे. आता आपण पाहिलंच व्हिडिओमध्ये की या किल्ल्यावरती पाहण्यासारखे एवढे स्पॉट नाही आहेत, पण जे पण आपल्याला पाहण्यासारखे होते ते व्हिडिओच्या माध्यमातून मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपल्या छोट्या ट्रेकर्सना विचारूया की तुम्हाला हा ट्रेक कसा वाटला? आवडला का चिमुकल्यांनो? पुन्हा पुन्हा आमच्यासोबत याल? तर आजचा हा ट्रेक, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा, आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन ठिकाणी. तोपर्यंत बाय.